एक खूप दुर्दैवी प्रकार काल घडलेला आहे. आपल्याकडे 12 तारखेला सकाळी लक्ष्मण साधू शिंदे हे 55 वर्षीय वयाची व्यक्ती आहे, राहणारे कोथरूडची. त्यांची सेंट्रिफ्युगल नावाची कंपनी आहे, खेड ते त्यात काम करतात. COPचे माझे स्टुडंट आहेत. तर त्यांना ते मिसिंग झाल्याबद्दल आपल्याकडे त्यांच्या नातलगांनी तक्रार दिली होती 12 तारखेला. ती मिसिंग रजिस्टर आपण नोंद केलेली. पण तत्पूर्वी त्यांना काय बिहारचे पटनामधले काही लोकांनी तुम्हाला काय मशिनरी कोलची वगैरे मशिनरी जी आहे ती तुम्हाला स्वस्तात मिळून देतो असं म्हणून त्यांना काही मेल केले होते, ईमेल्स केले होते, काय त्यांचं फोनवर बोलणं पण झालं होतं पूर्वी. त्यानुसार यातली जे व्यक्ती आहेत मिसिंग पर्सन शिंदे यांनी फ्लाईटचं तिकीट बुक केलं होतं 11 तारखेला पटना एअरपोर्टसाठी. फ्लाईटचं तिकीट बुक केलं, त्यांनी फ्लाईटचे डिटेल्स जे आहेत तिकीट त्यांना शेअर केलं होतं समोरच्या व्यक्तींना. ते शेअर केल्यानंतर हे 11 तारखेला त्या ठिकाणी त्यांनी ट्रॅव्हल केला फ्लाईटनी. जेव्हा ते एअरपोर्टला उतरल्यानंतर ज्या समोरच्या व्यक्ती होत्या ज्यांनी त्यांना मेलवर केलं होतं त्या व्यक्ती त्यांना तिथं रिसिव्ह करायला आल्या. रिसिव्ह करायला आल्यानंतर त्यांच्या गाडीत ते बसले आणि तिथून पुढे ते गेले. तिथून त्यानंतर त्यांचा फोन वगैरे काय लागत नव्हता. त्यानंतर आपल्याकडे तो मिसिंग रजिस्टर झाले. मीन टाईम तपासामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनला त्यांचं जे लोकेशन आहे ते पटना या ठिकाणी मिळत होतं. त्यामुळे आपण तात्काळ एक टीम अधिकारी कर्मचाऱ्याची टीम पटना या ठिकाणी फ्लाईटनी नाथलगासहित रवाना केली. त्यानंतर बिहार पोलीस, पटण्याचे काही पोलिसांनी यांनी संयुक्त त्या ठिकाणी शोध घेतला असता जी मिसिंग पर्सन आहे शिंदे त्यांच्या अकाउंटवरून काही 90,000 रुपये विड्रॉ करून घेतले आणि त्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी जहानाबाद डिस्ट्रिक्टमध्ये गोसी पोल्ट्रीच्या हद्दीमध्ये त्यांचा मर्डर झालेला निष्पन्न झालेला तपासामध्ये. याच्यामध्ये हा एक ट्रॅपचा प्रकार आहे, सायबर रिलेटेड फिशिंगचा प्रकार आहे आणि याच्यामध्ये बिझनेस रिलेटेड तुम्हाला त्यांची काय माहिती काढून त्यांना त्या ठिकाणी ट्रॅपमध्ये अडकून त्यांना त्या ठिकाणी बोलवलं गेलेलं पटण्यामध्ये आणि त्यानंतर त्यांना गाडी बसून त्या ठिकाणी पुढचा त्यांच्याकडनं काही अकाउंटमधून पैसे काढून घेतले, विड्रॉ करून घेतले आणि बाकी त्यांचं त्यानंतर टॉर्चर करून त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी त्या मर्डर करण्यात आलेलं आहे. तपासामध्ये याच्यामध्ये एअरपोर्ट पोलीस स्टेशन पटना या ठिकाणी तो किडनॅपिंग आणि पुढचा मर्डरचा गुन्हा दाखल होत आहे. पूर्वी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल तिकडेच आहे, मर्डरचा पण गुन्हा तिकडे दाखल होत आहे. याच्यामध्ये पटना पोलीससुद्धा याच्यामध्ये त्यांनी संशयित 15-13 लोकांना त्यांनी आरोपींना अटक केलेलं आहे. आपली टीम पण त्याच्यामधील आहे. आज संध्याकाळी 4 वाजता त्यांचं जे प्रेत आहे ते फ्लाईटनी पुण्यामध्ये येत आहे आणि आज त्यांचं या ठिकाणी अंत्यविधी होत आहे. परंतु खूप दुर्दैवाने अनफॉर्च्युनेट घटना आहे. एका व्यावसायिकाला ट्रॅपमध्ये सायबर रिलेटेड ट्रॅपमध्ये अडकून त्या ठिकाणी त्यांना बोलवून त्यांच्याकडून काही अमाऊंट विड्रॉ करून घेऊन असा प्रकार झालेला आहे.